दरम्यान नाशिकमधील घडामोडींना वेग आलाय। शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं ठाकरेंच्या शिलेदारांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे। नाशिकात पक्षफुटीच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न विचारला जातोय, कारण पक्षाचे उपनेते आणि संजय राऊत यांचे सर्वाधिक निकटवर्तीय मानले जाणारे सुधाकर बडगुजर यांनी पक्षात 10 ते 12 जण नाराज असल्याचा गौप्यस्फोट केलाय। पाहूया। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत। पक्ष कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। कोण पक्षात राहणार, कोण सोडून जाणार याचे कयास बांधले जात आहेत आणि याला कारण ठरलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक मुक्कामी असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। आधी बडगुजरांनी या भेटीचं कारण मनपा कामगारांचे प्रश्न हे सांगितलं आणि 24 तासांच्या आत त्यात काय बदल केले तुम्हीच पहा। महापालिकेच्या आस्थापनावरती 7000 कर्मचारी असताना 41 कर्मचाऱ्यांचे रिक्त पद आहे। त्यामुळे ते रिक्त पद लवकर भरावेत सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। काही क्लास 1 क्लास 2 चे प्रमोशन झाले आहेत, क्लास 3 क्लास 4 चे प्रमोशन बाकी आहेत। ते प्रमोशन लवकर व्हावेत त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक 5 मिनिटाची वेळ मिळावी। त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली आणि त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी। मी स्वतःवरच नाराज आहे। मी नाराज नाही। संघटनात्मक बदल मध्यंतरच्या काळामध्ये जे झालेत तेव्हापासून विलास शिंदेसह एक 10-12 लोकांची टीम नाराज आहे आणि वरिष्ठांना पक्षप्रमुखांपर्यंत त्या भावना गेलेल्या असतील। विधानसभेच्या निवडणूक झाल्यापासून आमच्यातलेच काही लोकांनी ती चर्चा पसरवलेली आहे, पण योग्य वेळी योग्य निर्णय होईल त्यावेळेस। सुधाकर बडगुजर यांनी नाराजांच्या यादीत सर्वात पहिलं नाव महानगर प्रमुख विलास शिंदे यांचं घेतलं। घरी लग्न कार्य असल्यानं विलास शिंदे यांनी संपूर्ण घडामोडींपासून स्वतःला वेगळं ठेवलं। मात्र विलास शिंदेंच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले आणि व्हायची ती चर्चा झालीच। ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांनी बडगुजर यांचे दावे फेटाळून लावले। विलास शिंदे किंवा इतर काही लोक नाराज आहे असं तुम्ही विचारता, तर माझ्या माहितीनुसार असं काही नाही आहे। कारण विलास शिंदे त्या मुलीचं लग्न असल्यामुळे ते महिन्याभरापासून त्या लग्नामध्ये कामात व्यस्त होते आणि त्यांनी सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर मी सक्रिय होईल। तर माझ्या मताने आता काल लग्न झालेलं आहे, ते सक्रिय होतील आणि त्यामुळं शिवसेनेमध्ये अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नाही असं मला वाटतं। अशा खळबळी मधून होत असतात, पण त्या 2-4 दिवसानंतर शांत पण होतात आणि ह्या पण 2-3 दिवसानंतर शांत होतील आणि आम्ही सगळेजण पुन्हा कामाला लागू। आणि आता निवडणुका लागलेल्या आहेत, त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कामाला सुरुवात केलेली आहे। आणखी पुढे जाण्याआधी सुधाकर बडगुजर कोण आहेत ते आपण पाहूया। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान भाजप आणि महायुतीच्या निशाण्यावर होते। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचे आरोप करण्यात आले। सलीम कुत्तासोबत मेहू डॉन या गाण्यावर नाचताना त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि क्राईम ब्रांचकडून चौकशी झाली। महापालिकेत नगरसेवक असताना स्वतःच्या कंपनीला आर्थिक लाभ मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू झाली। जीवघेणा हल्ला केल्याच्या एका प्रकरणात मुलगा दीपक बडगुजरवर गुन्हा दाखल झाला आणि मोक्का अंतर्गत कारवाई सुरू झाली होती। राजकीय करिअर संपूर्ण पणाला लागलेलं असताना नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक लढवली आणि भाजपच्या सीमा हिरेंकडून पराभूत झाले। आता शिंदेंच्या आणि महायुतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। या सगळ्या प्रकरणात एक कोण संजय राऊत यांचा सुद्धा आहे, कारण नाशिकची जबाबदारी त्यांच्यावर आहे। सुधाकर बडगुजर भेटीगाठींवरून मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका करण्याची संधी साधली। संजय राऊतांनी आपला संताप व्यक्त केला। म्हणजे संजय राऊतचा बाजार उठला म्हणजे तर सगळ्या काय व्यवहार तोच बघायचा ना, म्हणजे बाजार उठला तो पण आता राहणार नाही। म्हणजे हम दो और हमारे दो। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त देशमुख होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक सगळ्या गोष्टीवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे
सगळे लोक परेशान आहेत. मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे. हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते. आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जमीनदोस्त करण्याची, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. गिरीश महाजन हे जे बोलतायत की भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला, शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे. बडगुजर यांनी टाकलेल्या ठिणगीचा मोठा स्फोट होण्याची शक्यता व्यक्त होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना 4 ते 5 महिन्याचा अवधी उरलाय. त्याआधीच राजकीय पक्षांमध्ये फटाके फुटायला सुरुवात झाली. येत्या काळात नाशकात आणि राज्यात काय घडामोडी पाहायला मिळू शकतात याचीच ही नांदी असू शकते. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.